बेशरमासारख्या वागणाऱ्या बेशरम कृषी अधिकाऱ्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करत असताना मी आज यांच्या खुर्चीवर बेशरम ठेवून या ठिकाणी जाहीर निषेध की करतो. धाराशिवला खताची आलेली रेल्वे तशीच लातूरला गेली. धाराशिव जिल्ह्यात शेतकरी नव्हते का? लातूरला आखी रेल्वे गच भरून युरिया खत गेला. याचं सुद्धा उत्तर यांनी द्यावं. तो खत कुठं गेला, कसा गेला, कुणी किती पैसे घेऊन केला? जवळपास ही बघायला गेलं तर 40 कोटीपेक्षा जास्त सबसिडीचा विषय आहे. आत्ताच्या घडीची मोठी बातमी, युरिया खताची एक रेल्वे गायब. धाराशिव जिल्ह्यातून युरिया खताची रेल्वे गायब. रेल्वे गायब होण्यामध्ये युरियाचा कोट्यवधीचा प्रचंड घोटाळा. या घोटाळ्याचा भांडाफोड करण्यासाठी धाराशिवचे सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी पुत्र मनोज जाधव 3 महिन्यापासून प्रयत्न करत आहेत. अनेक निवेदनं दिली, अनेक आंदोलनं केली, पण हा घोटाळा उघड झालेला नाही. इतका मोठा घोटाळा करणारे अधिकारी बेशर्म आहेत, म्हणून त्यांना बेशर्माची झाडे भेट देऊन त्यांचा निषेध करायचं असं एक त्यांनी निवेदन दिलं होतं. पण आजच्या तारखेला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किंवा महाराष्ट्र शासनाचे यशो हजर राहिले नाहीत, म्हणून मनोज जाधव यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेशर्माची झाडाची सजावट करून हा निषेध नोंदवलेला आहे. तर आपल्याला पाहायचंय पुढील काळामध्ये हे अधिकारी यशस्वी होतात का मनोज जाधव यांचं आंदोलन यशस्वी होणार आहे. तर अशा नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते जर येत नसतील तर मी रिकाम्या खुर्चीवर ठेवून जाणार आहे. एक तर मागील 3 महिने झालं धाराशिव जिल्ह्यात 7883 मेट्रिक टन खत युरिया गायब आहे. परत पुन्हा तुम्ही 5500 मेट्रिक टन पुन्हा एकदा मागवलाय. म्हणजे जवळपास 13000 मेट्रिक टन, म्हणजे 2 रेल्वेच्या गाड्या जवळपास 1300 ते 1412 टनाच्या ट्रक युरिया गायब आहे. याचं स्पष्टीकरण द्यावं. कक्ष प्रशासन अधिकारी असतील तर त्यांनी स्वीकारावं, नाहीतर मी रिकाम्या खुर्चीवर ठेवून जाणार आहे का कोण कार्यालयात कक्ष प्रशासन अधिकारी? चुलीत घाला ती पत्र तिकडे तसली. बरं, तुम्हाला आंदोलन लागलं की जागी 3 पत्र देता बघा. कक्ष प्रशासन अधिकारी कोण आहे का? मी रीतसर निवेदन दिलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातला युरिया गायब करून शेतकऱ्याचं उत्पादन तर वाढलंच नाही यांच्या कृषी विभागाच्या प्रयत्नानं, पण धाराशिव जिल्ह्यात बेशरम मात्र भरपूर वाढलं. आणि बेशरमासारखं वागणाऱ्या ह्या जिल्हा परिषद मधल्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं जिल्ह्यात असं बेशरम वाढलंय. त्याला बघू शकता या ठिकाणी फुलं सुद्धा आली ती. शेतकऱ्याचं उत्पादन मात्र घटलं, पण बेशरमाला फुलापर्यंत बेशरम आलं आणि बेशरम वाढलं. बेशरमासारख्या वागणाऱ्या बेशरम कृषी अधिकाऱ्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करत असताना मी आज यांच्या खुर्चीवर बेशरम ठेवून या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कोण आहे कार्यालय प्रमुख? बेशरम भेट द्यायचंय. कार्यालयाचे कोण वयस असतील तर बोलवा म्हणायला लागले. हो, आज या ठिकाणी धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात आपण आहोत. मागील काळात 3 महिन्यापासून आपण धाराशिव जिल्ह्यातला युरिया कुठं मुरला याचा पाठपुरावा करत असताना वेळोवेळी निवेदनं दिली, साहेबांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाली. ह्याच्यासाठी जिल्हा परिषद मधले कृषी अधिकारी जिम्मेदार आहेत म्हणून सांगितलं. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सांगतात की त्याच्यावर नियंत्रण तालुका गुन्हे नियंत्रकाचा असून त्याच्यावर कार्यवाही दुकानदारावर करायची असेल तर तालुका गुन्हे नियंत्रक करतात, आणि तालुका गुन्हे नियंत्रकावर कार्यवाही करायची असेल तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी करतात. साहेबांना मी यापूर्वी निवेदन दिलं होतं की धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यातील तालुका गुन्हे नियंत्रक कशा प्रकारे कार्यप्रणाली सांभाळतात, आणि ते दुकानदार जर दोषी असतील तर दुकानदारावर कार्यवाही करायला लावा. परंतु माझ्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातला एकही दुकानदार दोषी नाही. शासनाला खोटी माहिती सांगणारे तालुका गुन्हे नियंत्रक अधिकारी दोषी आहेत.
हे मी यांच्या निदर्शनास पण आणून दिलं आणि त्यांना कार्यवाही करा म्हणून सांगितलं होतं. त्यांच्याकडून एकाही तालुका गुणनियंत्रकावर कार्यवाही झाली नाही. तालुक्यातल्या 8च्या 8 गुणनियंत्रक दुकानं तपासायला जातात आणि त्या ठिकाणी जाऊन ते चक्क भ्रष्टाचार करतात. असं मी यांना लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे. दुकानदाराकडून कशा प्रकारे पैसे गोळा केले जातात, काय केलं जातंय, चुकीचे प्रिन्सिपल असताना सुद्धा दुकानदारावर का कार्यवाही केली जात नाही, दुकानदाराकडे 10 प्रिन्सिपलचा परवाना असताना 100 परवान्यानं दुकान कशा पद्धतीनं चालतं, हे सगळं यांना सांगितलं आणि याला तालुका गुण नियंत्रक जबाबदार आहेत, त्यांच्यावर कार्यवाही करा म्हणून मागच्या 15 दिवसापूर्वी लेखी निवेदन दिलं. 15 दिवसात त्यांच्याकडून कार्यवाही झाली नाही. याचा अर्थ तालुका गुण नियंत्रकाबरोबर स्वतः जिल्हा कृषी अधीक्षक सुद्धा त्या भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत आणि याचाच जाहीर निषेध म्हणून आज आम्ही यांना निवेदन दिलं होतं. यांनी थांबणं क्रमप्राप्त होतं. या कार्यालयात आम्ही 15 मिनिटं यांची वाट बघितली. यांच्या कार्यालयाचा कोण प्रमुख पण या ठिकाणी आला नाही म्हणून यांच्या रिकाम्या खुर्चीवर आम्ही या ठिकाणी बेशरम ठेवून आज या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. आज या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषद येथील जिल्हा कृषी विकास अधिकारी यांना मागील 3 महिन्यापासून आम्ही एक निवेदनाद्वारे असेल, फोनद्वारे असेल, यांना मागणी करतोय की धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही, आपण व्यवस्था करावी. त्यानंतर सुद्धा यांच्याकडून कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही. यांनी एक प्रेस नोट काढली, त्याच्यामध्ये 7,883 मेट्रिक टन खत शिल्लक आहे असं दाखवलं. 8,000 मेट्रिक टन खत शिल्लक असताना पुन्हा यांनी 5,000 मेट्रिक टन खत परत मागवलं. म्हणजे एकूण 13,000 मेट्रिक टन खत या धाराशिव जिल्ह्यात आलंय. म्हणजे जवळपास 2 रेल्वे गाड्या, 1200 ते 1300 ट्रक 12 टनाच्या, आणि एवढा खत या जिल्ह्यात असताना 1300 ट्रक खत शिल्लक असताना शेतकऱ्याला खत मिळत नाही. कालचीच परिस्थिती रुईभर येथील एका शेतकऱ्यानं माझ्याकडे फोनद्वारे सुद्धा तक्रार केली किंवा मला खत मिळत नाही. ती मी त्यांची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा यांना टाकून या ठिकाणी जाग आणण्याचा प्रयत्न केला, परंतु यांच्याकडून उडवाउडीची उत्तरं दिली जातात. माझं या ठिकाणी यांना स्पष्ट म्हणणं आहे किंवा तुम्ही शेतकऱ्यांना खत का देत नाहीत. आज रोजी आपण पत्रकार बांधवांनी जरी स्टिंग ऑपरेशन केलं तरी आपल्या लक्षात येईल की या ठिकाणच्या ITI कॉलेजच्या शेजारी जे गोडाऊन आहेत गव्हर्नमेंटचे, त्या ठिकाणी खत अक्षरशः गच्च भरलेला आहे. मग त्या ठिकाणी ठेवण्याचा उद्देश काय? आणि आज कित्येक दुकानात गेलं की दुकानदाराकडून यांना त्या ठिकाणी लिंकिंगद्वारे 1,500 2,000 हजाराचा खत घ्या म्हणून सांगितलं जात आहे. त्याची सुद्धा मी यांच्याकडे तक्रार केली. खरं तर ही वास्तविकता दुकानदाराची काही चूक नाही. त्या RCF कंपनीचे जो कोणी एजंट आहेत या ठिकाणी काम करणारे त्यांच्या कंपनीचे, त्यांनी ही लिंकिंग लादली असं दुकानदार स्पष्ट सांगतात. तरी सुद्धा या अधिकाऱ्यांना ही वेळोवेळी निदर्शनास आणून देऊन त्यांनी त्या कंपनीवर कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. याचा अर्थ 13,000 मेट्रिक टन खत त्या कंपनीच्या व्यक्तीने असेल किंवा या अधिकाऱ्यांनी संगनमतानं या ठिकाणाहून कुठंतरी परस्पर लंपास केलाय. पाठीमागं दबक्या स्वरूपात सुद्धा चर्चा ऐकावयास मिळत होती की धाराशिवला खताची आलेली रेल्वे तशीच लातूरला गेली. धाराशिव जिल्ह्यात शेतकरी नव्हते का? लातूरला अख्खी रेल्वे गच्च भरून युरिया खत गेला. याचं सुद्धा उत्तर यांनी द्यावं. तो खत कुठं गेला, कसा गेला, कुणी किती पैसे घेऊन केला. जवळपास ही बघायला गेलं तर 40 कोटीपेक्षा जास्त सबसिडीचा विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं या ठिकाणी उत्पादन कमी झालं खत नसल्यामुळे रब्बी हंगामात. आणि अशा बेश्रमासारख्या वागणाऱ्या या ठिकाणच्या कृषी विकास अधिकाऱ्याच्या विरोधात आज आम्ही त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर रितसर निवेदन दिलेलं असतानाही ते हजर नव्हते. त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेशरम ठेवून या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध आंदोलन केलेला आहे.